नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता मुक्काम पोस्ट देगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेतकऱ्याचं खिलार कालवड आहे आणि ते विकायचं आहे. त्याच्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा की. महादेव दत्तू कांबळे. बरं कांबळे साहेब, ही जी कालवड आहे ना, ह्याची आई कुठं? आई काही ह्या गाईचं आहे का ही कालवड? बर बर बर. ही गाय तुमच्याकडली किती वर्ष झालं आहे? ही गाय आता हिला लय वर्ष झाली. लय वर्ष झालं. चौथी पिढी आहे. बर बर बर. गाईची. अरे वा वा, छान आहे. चौथी पिढी आहे. चौथी पिढी आहे. हा, मग म्हणजे खिलार गाय तुमच्याकडली बंदच झाली ना, कायमच आहे. कायम ठीक आहे. आणि तुम्ही म्हणे एवढं दूध देतात. अरे वा, छान छान छान. त्या गाईचं ही कालवड आहे. हा त्या गायची. बर. ह्या कालवडाच्या टायमाला गाईला बैल दाखवलेला का इंजेक्शन केलेला? बैल दाखवला होता. सांगोल्याचा बैल होता काय? बर. नक्यात आम्हाला काळ्या भांगार दिसते, शिपूट काळा दिसते, डोळं काळा इथं. त्याची ती ही काय म्हणतात त्याला, नागफडी, ती सुद्धा काळीच आहे त्याची. आता ह्या कालवडाला जन्मून झाले तर किती दिवस हो? जन्मून जायचं 14 महिने. 14 महिने. 14 महिन्याचं ही कालवड आहे, बैलावर जन्मलेला आहे. हा, बैलावर. ह्याला काय खोराक ही आता चालूला? काय सुद्धा नाही. काय नाही खोराक? नाही बिगर खोराक. बिगर खोराकाच आहे. बरं. काय ह्याला बट्टा वगैरे, आता तुम्ही इतके दिवस झालं खिलार काय सांभाळता? काय सुद्धा नाही. बट्टा नाही, काय नाही. नाही काय? कोणी फार फार बर. अंगावर येतंय ही गाय मारतंय? नाही नाही. नाही ना काय तसलं बी? बर. म्हणजे थोडक्यात सांभाळायला ज्यानं घेतलंय त्याला कुणी जरी धरलं तर चालतंय अशी हिशोबाच आहे. तुमच्याकडे खुराक पण नाही त्याला? आई वाळी वैरण त्याच्यावर सांभाळ. दुधावरच, म्हणजे आईचं दूध झाल्यानंतर वैरणच डायरेक्ट मला असं परत? त्या बैलाला धरायला. कसं? असं करायला होतं मला बैल धरायला. बर. म्हणजे एवढा उंच बैल होता, सांगून आलो. त्या बैलावर ही कालवड जन्मलेला आहे, असं आहे काय? बर बर, ठीक आहे ठीक आहे. बरं, आता ही 14 महिन्याचं कालवड विकायचं तर आहे. काय बघितलं शेतकरी असलेला एखादा आम्ही तुमच्या जवळ असलेला, आम्ही तुम्हाला थोडं भाऊ माहिती झालेलं असते. बरं. शेतकरी कसं असतं, किती काय व्यापार आहे आपला. ठीक आहे. बघून आला, इकडे बघायला आला, त्याला पसंत पडलं, त्याच्यावर काय थोडं कमी जास्त होईल बी. ठीक आहे, छान आहे. आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद.